नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 24 तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 14 आणि 15 जून 2024 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात अचानक जोरदार बदल होऊन महाराष्ट्र राज्यात मान्सून पावसाचा जोर जबरदस्त वाढतोय। तर काही भागामध्ये अतिवृष्टी तर काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्या काही भागात मध्यम हलका पाऊस देखील जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांवर बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। पुढील 24 तासात वातावरणात अचानक जोरदार बदल बघायला मिळणार आहे। बंगालचा उपसागर ते अरबी समुद्र या दोन्ही समुद्रात बाष्पयुक्त वाऱ्याचा पुरवठा सक्रिय असून मान्सून पावसाचा जोर देखील पुढील 24 तासांमध्ये आणखीन वाढेल। काही भागात अतिवृष्टी तर काही भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात मध्यम हलका पाऊस, जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर असणार आहे। 14 आणि 15 जून 2024 या तारखेचा। तर हा पाऊस सर्वच भागात नाही तर अचानक कोणत्याही भागामध्ये जोरदार पाऊस कोसळणार आहे। वातावरण तयार होऊन तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पुढील 24 तासात पावसाचा जोर कमी राहील। केरळ, कर्नाटक, गोवा मध्यम हलका राहील। तसेच तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक राज्याचा परिसर हलका मध्यम पाऊस हा पुढील 24 तासात राहील। भारताच्या पूर्व भागाकडे विशाखापट्टणम, जगदलपूर, कांतामाल, भुवनेश्वर, राऊरकेला, कोलकाता ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। आंध्र प्रदेशात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजा पुढील 24 तासात राहील। तर पुढील 24 तासात महाराष्ट्राकडे जबरदस्त पावसाचा अंदाजा दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील काही परिसर, मराठवाडा आणि विदर्भाचा काही परिसर या भागात जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टीसारखा पाऊस देखील जोरदार वाऱ्यासह पुढील 24 तासात बघायला मिळणार आहे। कोकण विभागाकडे जोर थोडासा कमी राहील। बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पुढील 24 तासामध्ये सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, किनारपट्टीचा परिसर, मापण तसेच पारसेम, अल्टोना, बेडशी या भागात मध्यम स्वरूपात राहील। कर्नाटक राज्याचा परिसर वाची, धामणे, राणाकुंडे, गाणापूर, नेटूर, गुंजी, रामन, घागरा इकडे मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। आणि उत्तर भागात कडेगाव, पट्टेगाव, दिघा इकडे मध्यम स्वरूपात राहील। वायगणी, पयुक्का असेल, कणकवलीलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग जोरदार पावसाचा अंदाज राहील। वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण या भागात तुफान पावसाचा अंदाज असून पश्चिमेकडे जोर जास्त बघायला मिळणार आहे। राजापूर, रेपटण, लांजा, बेलकर, साखरपा, संगमेश्वर, माखनजण मुसळधार पावसाचा अंदाजा रत्नागिरी जिल्ह्याच्या या भागात राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून मलकापूर, कोकरूड, परोळा, संगरूळ, कोल्हापूर, जिथवेल, किनी, कोडाली मुसळधार पावसाचा अंदाज राहील। इचलकरंजीला जोरदार पावसाचा अंदाज आहे। इस्पोर्ली, कागल तसेच खारेपट्टण, गगनबावडा जोरदार पावसाचा अंदाज पुढील 24 तासात या भागात राहील। दक्षिणेकडे जोर कमी राहील। बिद्री, मुरगुड, जैनवाडी, अजरा, नेसारी, अड्डाला हलका मध्यम पाऊस या बऱ्याच ठिकाणी राहील। सांगली जिल्ह्याकडे रायबा, किडकल, गोकाक, अलकांगिले हलका मध्यम राहील। शिरगोपी, कोडाची, सांगली इकडे मध्यम स्वरूपात राहील। जळकाटी, किरंगी, दागलपूर, नागज, कोची आसपासचा बहुतांश परिसर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तासगाव, रामपूर, पलूस, नरसिंहपूर, इस्लामपूर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। कराड, कडेगाव, विटा, मायाणी, बोर्डोज, औंध, निंदाल, देवाडी हलका पाऊस सातारा जिल्ह्याच्या या भागात राहील। मोल, अद्राकी, नांदल, बराड, शिंगणापूरला मध्यम हलका पाऊस राहील। बारामती, लुसुंबे जोरदार पावसाचा अंदाजा पुढील 24 तासात राहील। पश्चिम भागात कोयना, पठाण, अरवडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। माकंजन, सरवडा, हेडवी, गुहागर, मारगाव, तांबे, लोटे, खेड, चाकदेवला बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। दापोली, पाचपांढरी, कलसीत, मंदनगर आणि महाबळेश्वर, महाड, वर्धन, गोरेगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे। श्रीवर्धन, देवीगरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील। पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये लवासा, जिटे, टाला, इंदापूर, रोहा, नागोठाणा जोरदार पावसाचा अंदाज राहील। तर मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा किटपल्ली, सासवड, पुणे, दायरी, वाघोली, चाकण, वाडा, मनसर या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस हा पुढील 24 तासात राहील। कडेगाव तसेच राऊ, नार्वे, बोरी, भांबर्डे, मलटण, कवटे, शिरूर, बारणे, सुपे, अलखोटी या भागात मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर
मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये राशीन कर्जतकुल धरण जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज, बारामती, लुसुंबे, वांगी, केरन, परांडा, करमाळा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। बेंबले, टेंभुर्णी, अरणगाव, मोल, अंगार, शेतपल, बेरबंग, पाणेगाव, बार्शी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। पंढरपूर, मंगळवेढा, मारवाडे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। कुरुळ, बेलाटी, सोलापूर, जामगाव, मंगरुळी, मंद्रुप, वलसंग, अक्कलकोट, वडकरी, अलोट, तुगाव मुसळधार पावसाचा अंदाज आहे। नलदुर्ग, होर्टी, वडोला, तांदवाडी या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। तर मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरकडे पावसाचा अंदाज, राळेगाव, सुरेगाव, भालवानी, अहिल्यानगर, कुटगाव, बगूर, पाथर्डी, जांभळी, अमरापूर इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। घारगाव, मांडवे, परवंडी, अश्वी, देवळी, प्रवारा, श्रीरामपूर तालुकाबंद, शेडी, बुलतांबा, कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी अचानक जोरदार पाऊस दुपारनंतर तसेच पुढील 24 तासांमध्ये या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। कोकण विभागातील पावसाचा अंदाज, रायगड जिल्ह्याकडे अलिबाग, चोंडी, पेंच, खोपोली, कसमत तुफान पावसाचा अंदाज राहील। कर्जत, कुसळ, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, मिरा, भाईंदर, वसई, विरार, उंबरपाडा, पेलवी, शहापूर आणि पालघर जिल्ह्याचा काही परिसर या भागात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। जव्हार, मोखाडा, त्र्यंबक इकडे मध्यम स्वरूपात राहील। नाशिक जिल्ह्याकडे जोर कमी असून तिरडे, डुबरे, समशेरपूर, नांदूर, शिंगोटी, वावी, जवळके, निमगाव, शिन्नर, ओझल, झोपूल हलका मध्यम पाऊस राहील। लासलगाव, पाटोदा, कुसमाडी, ममदापूर, वणी, टोडांबे, चांदवड या भागात मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। आणि सटाणा, औटी, ताराबाद, अंजंग आणि मालेगाव तुफान पावसाचा अंदाज आहे। धुळे जिल्ह्याकडे अरबी, बोकरूड मध्यम स्वरूपात राहील। नंदुरबार जिल्ह्याकडे पिंपळणे, चोरवड, साक्री, ब्याड, डोमकाई, टिटाणे आणि नंदुरबार, रणाला या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। धुळे जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर कमी बघायला मिळणार आहे। जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, आव्हाड, जळगाव आणि भुसावळ, उडाली, मुक्ताईनगर मध्यम स्वरूपात राहील। पौर, जामनेरला मध्यम पावसाचा अंदाज आहे। आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडे चाळीसगाव, साईगव्हाण, कन्नड, हतनूर, तालवड, मामदापूर मध्यम स्वरूपात राहील। अलगुपा, देवगाव, फुलंब्रीला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। श्री छत्रपती संभाजीनगर, सनावसी, पिंपरी, काचूड, पाचूड, लिंबे, जळगाव, गंगापूर, धाकेपाल, पैठण, अमरापूर, हंसापूर, बालम टाकली मुसळधार पावसाचा अंदाज राहील। जालना जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून मंगळूर, रामशेखर, छोटा, तानवाडी, ईश्वरनगर, गोलापांगरी, जालना, बदनापूर इकडे तुफान पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। देऊळगाव, राजा, सम्राटनगर, हंसाबाद, सिल्लोड, भोकरदन, अनवाजंटा मुसळधार पावसाचा अंदाज पुढील 24 तासात बघायला मिळणार आहे। बीड जिल्ह्याकडे बीड, गेवराई, उमापूर, यलमच्या उसाला, दारुरकेज, मांजलगाव, वडवणी, तळेगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। परळी, अंबेजोगाई, घाटनांदुरा जोरदार पावसाचा अंदाज आहे। धाराशिवकडे जोर वाढलेला असून कळंब, तारकेटबोम, पातूर, कडा इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। एटशीपेठ, कामेगाव, बेंबली, नंदुर्ग, होर्टी, वडोला, तांदवाडी, बेरबंग, पाणेगाव, बार्शी जोरदार पावसाचा अंदाज राहील। लातूर जिल्ह्याकडे दक्षिण भागामध्ये भाटंजी, किल्लाणे, औराशाजणी, हलसी, भालकी, उमरगा स्वतः बहुतांश परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे। खिंतोट, औसा, पाडा, कोंड, घाटेगाव, लातूर, रायनापूर, बोकडा, लातूर रोड, सुरंतपाल जोरदार पावसाचा अंदाज राहील। उदगीर, मोरकी, रावणकोला, हणीगाव, जकाल, अरुंदा, देगलूर, रुदोड जोरदार पावसाचा अंदाज राहील। परभणी जिल्ह्याकडे कवठा, लोहा, बुजुक, गंगाखेड, पालम इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। परभणी, जरी, बोरी, जंतूर, मठ्ठा, परतूर, सेलू, आष्टी, पाथरी या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे बसमत, पूर्णा आणि पेटोमरी, खोंडलवाडी, धर्माबाद जोरदार पावसाचा अंदाज आहे। तमसा, हिमायतनगर, ढाकणी, मोरचोंदिले जोरदार पावसाचा अंदाज राहील। हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, औंध, कळमनुरी, इनापूर, महागाव, मावलाई जोरदार पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी राहील। वाशिम जिल्ह्यात वाशिम, रेताड, मालेगाव, परतूर, मळसूर, मंगळुपी, करसना, खेडा जोरदार पावसाचा अंदाज आहे। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव, जयपूर, लोणी, लोणार, बीबी, मेहकर, डोंगवलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। घाटबोरी, कुदनापूर, चिखली, खेलवड, बुलढाणा मध्यम स्वरूपात राहील। पिंपरी, गावली, मोटाला, मलकापूर, तिघी, नांदुर्णा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। उत्तर भागामध्ये अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागात तेलोरा, अकोट, हिरवाखेड, जळगाव, जमात हलका पाऊस राहील। खामगाव, शेवगाव, बाळापूर, गोरेगाव तसेच बोरगाव, मंजू मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर, दर्यापूर, बडनेरा, अमरावती तसेच अंजनगाव, सोजी हलका पाऊस या भागात राहील। यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे। यवतमाळ, नेर, लाडके, धारवा, रुई, जवई आणि पुसद, खंडाळा, महागाव, माऊर तुफान पावसाचा अंदाज राहील। पांढरकवडा, घाटंजी, करंजलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। वणी, कार्यालय बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। वर्धा जिल्ह्याकडे वाडकी, पुणे, हिंगणघाट मध्यम स्वरूपात राहील। देवळी, कोल्हापूर, अरबी, वडणा, लाडगड हलक्या पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे। चंद्रपूर जिल्ह्याकडे चारगोबिकी, चिमूर, मोहर्ली, कुटवाडा, भद्रावती, गोगसरोड, वणी, कायर,
बल्लापूर, गजवली, सोनापूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली, अरमोरी, मुरंगो तसंच लगेच परिसर बघितला असता देसिंग, दिगोरी, केमटी, मैदा हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूरचा काही परिसर, अमरावती या जिल्ह्यात पावसाचा जोर कमी असून ठिकठिकाणी मध्यम हलका पाऊस पुढील 24 तासांमध्ये बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय।